Hello and welcome all students once again. In our previous lecture we saw show the binding energy of satellite when satellite is rest at height h is the twice the binding energy of satellite. Now that satellite is revolving around the earth in a circular orbit at same height h, and define and explain the escape velocity of satellite and give its assignments and dimension. Okay, but today we are going to discuss about the next topic is obtain an expression for escape velocity of a satellite and when the satellite is stationary on the surface of earth so that it is independent of mass of body. Okay, now today we are going to discuss about the expression for escape velocity when the satellite is stationary on the surface of earth. We know the satellite of mass m. Okay, m, small m is the mass of satellite. Now that satellite is stationary on the earth surface, capital R is the radius of earth, O is the center of earth. Now consider a satellite of mass m is stationary on the earth surface. Okay, now let capital M be the mass of earth, capital R be the radius of earth, and small m the mass of satellite. ओके, तर मग बघा या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे, एक्सप्रेशन काय विचारलेलं आहे आणि तुम्ही त्याला कशा पद्धतीने एक्सप्रेस करणार आहात हे लक्षात घ्या. तुम्हाला एस्केप व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन विचारलेलं आहे ज्या वेळेला सॅटेलाइट अर्थ सरफेस वरती स्टेशनरी आहे. ओके, स्टेशनरी म्हणजे रेस्ट कंडिशन मध्ये आहे. ठीक आहे, मग तुम्ही हे एक्सप्रेशन एक्सप्रेस कसं करणार त्यासाठी लक्षात घ्या. मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, ते ट्रिक लक्षात घ्यायची आणि हे संपूर्ण एक्सप्रेशन तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे, बघा एक कन्सिडर करू आपण की या ठिकाणी एक सॅटेलाइट आहे, ही अर्थ आहे. ठीक आहे, ही अर्थची रेडियस झाली, हा सॅटेलाइट आहे आणि हा सॅटेलाइट अर्थ सरफेस वरती स्टेशनरी आहे म्हणजे रेस्ट कंडिशन मध्ये आहे, ज्याचा मास स्मॉल एम आहे, कॅपिटल एम ही मास ऑफ अर्थ आहे. ठीक आहे, तर बघा या सॅटेलाइटला एस्केप व्हेलॉसिटी देणे म्हणजे काय, कारण की तुम्हाला एस्केप व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन विचारलेलं आहे. तुम्हाला एस्केप व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन एक्सप्रेस करायचं आहे. तुम्ही ते कसं करणार आहात त्यासाठी तुम्हाला एस्केप व्हेलॉसिटी काय आहे हे माहित असणं गरजेचं आहे, की जे आपण आधीच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे आपण काय म्हणतो असतो, जेव्हा सॅटेलाइटला मिनिमम एनर्जी आपण प्रोव्हाइड करतो, त्या मिनिमम एनर्जी प्रोव्हाइड केल्यामुळे तो सॅटेलाइट अर्थ सरफेस पासून एस्केप होतो, प्रोजेक्ट होतो विथ अ पर्टिक्युलर व्हेलॉसिटी. नाउ दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज एस्केप व्हेलॉसिटी. ओके, when minimum energy given to a satellite or supplied to a satellite, then what happens? Now that satellite is escaped or projected from the earth surface with a particular velocity. Now that particular velocity is called as escape velocity. हा कन्सेप्ट माहित असणं आधी गरजेचं आहे. त्यानंतर बघा म्हणजे याचा अर्थ असा होतो की या सॅटेलाइटला आपण मिनिमम एनर्जी दिली आणि तुम्हाला त्या आधीच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं मी की सॅटेलाइटला मिनिमम एनर्जी प्रोव्हाइड करणे जेव्हा की त्याला एखादी मोशन प्राप्त होईल आणि ती मिनिमम एनर्जीला आपण कोणती एनर्जी म्हणतो असतो, बाइंडिंग एनर्जी म्हणतो असतो. त्या एनर्जीला बाइंडिंग एनर्जी म्हणतात आणि त्या व्हेलॉसिटीला एस्केप व्हेलॉसिटी म्हणतात. मग ही बाइंडिंग एनर्जी आपण त्याला दिली आणि बाइंडिंग एनर्जी त्याला द्यायची कशी आहे की सॅटेलाइट मोशन मध्ये आला पाहिजे, अशी एनर्जी त्याला द्यायची की सॅटेलाइट
मोशन मध्ये आला पाहिजे, म्हणजे बाइंडिंग एनर्जी तुम्हाला कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये द्यायची आहे. ओके, मग तरच तुम्हाला ज्या वेळेला बाइंडिंग एनर्जी कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये देत आहात, म्हणजे बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी, त्यावेळेला सॅटेलाइटला एक व्हेलॉसिटी प्राप्त होते आणि त्यावेळेला त्याला एस्केप व्हेलॉसिटी म्हणतात. ही झाली ट्रिक. या ट्रिकनच तुम्हाला एस्केप व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन मिळेल. ठीक आहे, एस्केप व्हेलॉसिटी तुम्हाला या ट्रिकने एक्सप्रेशन मिळेल. म्हणजे आपण या एक्सप्रेशन मध्ये काय करणार आहोत, बाइंडिंग एनर्जीचं एक्सप्रेशन घेणार आहोत, कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन घेणार आहोत, दोघांना इक्वल करणार आहोत आणि तुम्हाला मिळेल एस्केप व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन. ही झाली ट्रिक. ओके, तर चला आता बघूया. परंतु लिहिताना आपल्याला असं शॉर्टकट मध्ये लिहून नाही टाकायचंय, एक सिस्टमॅटिक पद्धतीने लिहायचंय. तर बघा आपण आता काय करणार आहोत या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी कसं आपण म्हटलंय आहे, consider a satellite of mass m. Now that satellite is stationary on the surface of earth. Okay, capital M be the mass of earth, small m be the mass of satellite, r is the radius of earth, and now O be the center of earth. Okay, now the binding energy of satellite, the binding energy of a satellite is given by, okay, is given by, काय आहे बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट? द बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू GM by R. ओके, बघा मी तुम्हाला सांगितलं या ट्रिकनेच आपण जात आहोत. ओके, बाइंडिंग एनर्जी दिलेली आहे सॅटेलाइटची GM by R, जे की आधीच्या एक्सप्रेशन मध्ये आपण पाहिलेलं आहे. ओके, बघा आपण या ठिकाणी काय म्हणत आहोत की व्हेन सॅटेलाइट इज स्टेशनरी ऑन द अर्थ सरफेस, म्हणजे सॅटेलाइटला हाईट नाही आहे, सॅटेलाइट स्टेशनरी कंडिशन मध्ये आहे अर्थ सरफेस वरती. म्हणून आपण या ठिकाणी बाइंडिंग एनर्जी कुठली घेतलेली आहे, ज्या वेळेला सॅटेलाइट अर्थ सरफेस वरती असतानाची बाइंडिंग एनर्जी घेतली आहे. दिस इज द एक्सप्रेशन फॉर बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट व्हेन सॅटेलाइट इज rest on the earth surface. Okay, now this is the expression for binding energy of satellite when satellite is rest on the earth surface. Okay, now that expression we already discussed in our previous lecture. Okay, now V is equal to GM by R. Now the satellite to escape, now that satellite to escape from the earth surface means what here? It required the binding energy. It required the binding energy is in the form of kinetic energy. Okay, to escape the satellite from the earth surface, the binding energy is to be provided is in the form of kinetic energy. Okay, म्हणजे काय म्हटलंय आपण या ठिकाणी, टू एस्केप दी सॅटेलाइट फ्रॉम दी अर्थ सरफेस दी बाइंडिंग एनर्जी इज टू बी प्रोव्हाइडेड इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. या सॅटेलाइटला एस्केप करायचं आहे फ्रॉम अर्थ सरफेस पासून, तर त्याला आपल्याला काय प्रोव्हाइड करावं लागेल, बाइंडिंग एनर्जी प्रोव्हाइड करावं लागेल. आणि ती कशी असली पाहिजे, इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी असली पाहिजे. म्हणजेच बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. ओके, therefore the kinetic energy is equal to, we know, mv square. Okay, small m means what here, mass of satellite. V means what, escape velocity. Okay, V is the escape velocity of satellite. So here we have to take E, VE. ठीक आहे, बघा कालच्या एक्सप्रेशन मध्ये कायनेटिक एनर्जी आली होती. तुमच्यामधले काही बरेच विद्यार्थी असतील की त्यांना ते एकदम काळजीपूर्वक लक्ष देत नसतात, त्यामुळे ते म्हणतील की सर काल कायनेटिक एनर्जी आली होती, त्यावेळेला तुम्ही तर सांगितलं की व्ही म्हटलं म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी. तर लक्षात घ्या, आपण त्या ठिकाणी जी कायनेटिक एनर्जी आली होती ती या हाईट एच वरती सॅटेलाइटला एक मोशन प्राप्त झाली होती आणि सॅटेलाइट रिव्हॉल्व होत होता, म्हणून ती क्रिटिकल व्हेलॉसिटी होती.
तिथे त्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी प्राप्त झाली होती, परंतु या ठिकाणी आपण जेव्हा त्याला बाइंडिंग एनर्जी दिली, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी दिली, त्यावेळेला सॅटेलाइटला एक मोशन प्राप्त झाली आणि मोशन प्राप्त झाल्यामुळे सॅटेलाइट वरच्या डायरेक्शनली जायला निघाला तो पर्टिक्युलर व्हेलॉसिटीने, आणि त्या पर्टिक्युलर व्हेलॉसिटीला आपण एस्केप व्हेलॉसिटी म्हणत असतो. ओके, नाउ व्हेन वी गिवन सम अमाउंट ऑफ एनर्जी, मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी टू द सॅटेलाइट, नाउ दॅट सॅटेलाइट इज जस्ट प्रोजेक्टेड फ्रॉम द अर्थ सरफेस विथ अ पर्टिक्युलर व्हेलॉसिटी. नाउ दॅट पर्टिक्युलर व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज अ एस्केप व्हेलॉसिटी. ओके, but now here we have to provide the binding energy, means what here minimum energy, but is in the form of kinetic energy. That's why here we have to take half mve square. Means what here v velocity is the escape velocity. Now here velocity is the escape velocity. ठीक आहे, बघा मग या इक्वेशनला आपण कुठलं इक्वेशन म्हणणार आहोत? दुसरं इक्वेशन म्हणणार आहोत. आपल्याकडे फर्स्ट इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशन आहे. नाउ देयरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी. कायनेटिक एनर्जी किंवा याला असं म्हणा फ्रॉम इक्वेशन 1 and 2. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन वरून आपल्याला काय मिळणार आहे? हाफ mv स्क्वेअर is equal to gm m by r. Okay, m is small m is what? Mass of satellite. Mass of satellite. mm get cancelled. Okay, therefore v square is equal to twice gm by r. ठीक आहे, बघा इथे 2 हा डिवाइड मध्ये आहे, तिकडे जातो त्यावेळेला तो मल्टिप्लिकेशन मध्ये होत असतो. मग VE इज इक्वल टू अंडर रूट टॉइस GM बाय R. ओके, VE इज इक्वल टू अंडर रूट टॉइस GM बाय R. ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी मिळते आहे एक्सप्रेशन फॉर एस्केप व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट when satellite is stationary on the surface of earth. ओके, या एक्सप्रेशन मध्ये तुम्हाला ऑन व्हॉट फॅक्टर विच इट डिपेंड्स असं काही विचारलेलं नाही. ओके, परंतु जर विचारलं असतं तर तुम्हाला ते लिहावं लागलं असतं. जरी विचारलं नाही तरी लिहून टाका. ऑन व्हॉट फॅक्टर डज इट डिपेंड्स असं जर विचारलं तर फॅक्टर्स ऑन विच इट डिपेंड्स तर तुम्ही लिहा. तर या ठिकाणी काय होणार आहे जर असं आपण जर लिहितो म्हटलं तर the factors on which it depends. Escape velocity is equal to under twice gm by r. मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. एस्केप व्हेलॉसिटी जे काही असेल या ठिकाणी त्याच्या एक्सप्रेशन मध्ये तुम्हाला काय दिसत आहे? जी दिसतो आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, तो कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याचा काही विषयच नाही. कॅपिटल एम इज द मास ऑफ अर्थ, आर इज द रेडियस ऑफ अर्थ, म्हणून सरळ सरळ भरून टाका. एस्केप व्हेलॉसिटी फर्स्ट पॉइंट मध्ये द एस्केप व्हेलॉसिटी depends on the escape velocity depends on mass of earth, depends on mass of earth, depends on mass of earth. Now then escape velocity depends on radius of earth. The escape velocity depends on radius of earth. ओके, परंतु तुमच्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे? क्वेश्चन मध्ये सांगितलं विचारलेलं आहे शो दॅट इट इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ बॉडी. परंतु एस्केप व्हेलॉसिटी हे कशावर डिपेंड नाही? मास ऑफ बॉडी म्हणजे मास ऑफ सॅटेलाइट वर डिपेंड नाही. जी काही बॉडी आपण याच्यावरती आहे असं काही नाही की सॅटेलाइटच्या संदर्भात आपण बोलत आहोत. ठीक आहे, एखादी बॉडी पण असेल ती स्टेशनरी कंडिशन मध्ये आहे, ठीक आहे, अशी बॉडी परंतु की ज्याला मिनिमम एनर्जी दिल्यामुळे ते वर जाईल, त्याला एस्केप व्हेलॉसिटी प्राप्त होईल. ओके, अशी बॉडी, म्हणून आपण या ठिकाणी सॅटेलाइट किंवा रॉकेटच्या संदर्भात बोलत आहोत. तर बघा, तर मग कुठल्या गोष्टीवरती एस्केप व्हेलॉसिटी डिपेंड नाही तर ते म्हणजेच मास ऑफ बॉडी हे तुम्हाला शो करायचं आहे.
मग आपण शो केलेला आहे एस्केप व्हेलॉसिटीचं आपल्याला एक्सप्रेशन मिळालं, त्या ठिकाणी स्मॉल एम आपल्याला दिसत नाही, म्हणजे याचा अर्थ असा की एस्केप व्हेलॉसिटी इज इंडिपेंडंट ऑन अ मास ऑफ बॉडी. ओके, या ठिकाणी लिहून टाकायचं दी एस्केप व्हेलॉसिटी is independent on a mass of a body. ओके, तर झालं. मग या ठिकाणी आपण शो केलेला आहे. तर पुन्हा एक वेळेस लक्ष द्या, प्रश्न काय विचारला होता, मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली होती. ही ट्रिक लक्षात ठेवायची की एस्केप व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढायचं आहे. एस्केप व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढायचं आहे म्हटलं म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी कशाला म्हणतात हे आधी माहित असणं गरजेचं आहे. ज्या व्हेलॉसिटीने सॅटेलाइट प्रोजेक्ट होतो त्या व्हेलॉसिटीला एस्केप व्हेलॉसिटी म्हणतात. परंतु सॅटेलाइटला प्रोजेक्ट होण्यासाठी त्याला एनर्जीची गरज आहे. मग ती एनर्जी आपण त्याला प्रोव्हाइड करणे म्हणजे ती बाइंडिंग एनर्जी, परंतु ते कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये असली पाहिजे. कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये असली पाहिजे म्हणजे काय की त्या सॅटेलाइटला मोशन प्राप्त झाली पाहिजे. नाही तर मग प्रोव्हाइड केली, सॅटेलाइट वर निघाला आणि खाली पडला असं नाही झालं पाहिजे. त्याला एक मोशन प्राप्त झाली पाहिजे. आणि त्या कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युलामध्ये हाफ एम व्ही स्क्वेअर आहे. व्ही म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी आपण कशाला म्हणतो असतो की तो सॅटेलाइट अर्थ पासून एस्केप झाला पाहिजे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून, म्हणजे त्याच्या अपोज मध्ये गेला पाहिजे, अगेन्स्ट मध्ये वरती गेला पाहिजे. ठीक आहे. तर मग बघा, तर एस्केप व्हेलॉसिटी जर आपल्याला माहित आहे तर त्यासाठी बाइंडिंग एनर्जीची गरज असते, इज इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी असते. दोन्ही इक्वल आहे हे दाखवायचं आहे. ऑटोमॅटिक आपल्याला एक्सप्रेशन एस्केप व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन मिळेल. कळालं का? एस्केप व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन मिळण्यासाठी त्याला बाइंडिंग एनर्जी द्यावी लागेल, इज इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी आहे, म्हणजे दोन्ही इक्वल आहे. एस्केप व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन मिळेल. ओके, consider a satellite of mass m is stationary on the earth surface. Let m is the mass of earth, r be the radius of earth, and small m be the mass of satellite. Now the binding energy of satellite is given by binding energy is equal to gmm by r. This one is the equation first. Now to escape the satellite from the earth surface, to provide the binding energy is in the form of kinetic energy. Therefore kinetic energy is equal to binding energy. We know the kinetic energy is equal to half m v square. V means what here? Escape velocity. This one is the equation 2. Now from equation 1 and 2 we get here half m v square is equal to gmm by r. Mm get cancelled. Then here we have to get Ve is equal to under root twice gm by r. This is the expression for escape velocity of satellite when that satellite is stationary on the earth surface. Okay, so next question बघूया. Prove that escape speed Ve is equal to under root twice gr for a body projected from the surface of earth. Okay, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. एक लक्षात घ्या, हा जो तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की obtain an expression for escape velocity of satellite in terms of density. इन टर्म्स ऑफ डेन्सिटी, याला ऑर मध्ये पण आपण म्हणू शकतो याच प्रश्नाला. ठीक आहे. इन टर्म्स ऑफ डेन्सिटी जर तुम्ही करून पाहिलं तर तुम्हाला अंडर रूट ट्वाइस जी आर मिळेल. ठीक आहे. मग बघा तुम्ही या ठिकाणी काय करणार आहात. दी एस्केप व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट, एस्केप व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट इज escape velocity is equal to under root twice gm by r. Twice gm by r. Okay, this is the first equation. Now where capital M is the mass of earth, r is the radius of earth, okay, then acceleration due to gravity is equal to gm by r square. We know acceleration due to gravity is equal to gm by r square. Small g is equal to gm by r square. Okay, therefore
gm is equal to, therefore gm is equal to gr square. Gm is equal to gr square. Now this is the equation 2. Second, now put equation 2 in equation 1, किंवा putting the above equation 2 in equation 1. ओके, असं आपण putting किंवा put above equation 2 in equation 1. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन 2 आहे आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. मग तुम्हाला पहा काय मिळते आहे, VE इज इक्वल टू अंडर रूट 2 GM च्या ठिकाणी आपण काय पुट करणार आहोत, GR स्क्वेअर बाय R. GM च्या ठिकाणी आपण GR स्क्वेअर पुट केलाय, 2 GR स्क्वेअर बाय R. या ठिकाणी काय होईल, R गेट कॅन्सल. देन VE इज इक्वल टू twice GR. V is equal to under root twice GR. Okay, now this is the expression for escape velocity in terms of acceleration due to gravity. V is equal to under root twice GR. ठीक है. This is the expression for escape velocity in terms of acceleration due to gravity. In terms of acceleration due to gravity. बघा next question. Show that the escape velocity of satellite from the surface of Earth of radius r and mean density rho is given by VE is equal to 2r under root 2 pi rho g by 3. ठीक आहे. हे असं एक्सप्रेशन या ठिकाणी दिलेलं आहे. या एक्सप्रेशनला अशा प्रकारे सुद्धा विचारू शकतात, obtain an expression for escape velocity of satellite in terms of density. In terms of density असंही विचारू शकता. ठीक आहे. ज्या वेळेला तुम्ही याला इन टर्म्स ऑफ मीन डेन्सिटी सॉल्व कराल त्यावेळेला तुम्हाला VE इज इक्वल टू 2r अंडर रूट 2 पाय रो g बाय 3 मिळेल. तर तुम्ही काय करणार आहात, तीच पद्धत आपली यूज करायची जी मी तुम्हाला या जी ट्रिक सांगितली होती, इन टर्म्स ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, इन टर्म्स ऑफ डेन्सिटी, कशा पद्धतीने त्याला आपण सॉल्व करत असतो, डिराइव्ह करत असतो. बघा तुम्ही म्हणणार त्या ठिकाणी कन्सिडर a satellite is rest on the earth surface. Okay, m be the mass of earth, r be the radius of earth, small m is the mass of satellite. असं सर्व तुम्ही या ठिकाणी म्हणणार आहात. तुम्ही म्हणणार आहात escape velocity of satellite is VE is equal to under root twice GM by R. Under root twice GM by R. आपल्याला escape velocity चे एक्सप्रेशन माहित आहे केव्हाच, when satellite is stationary on the earth surface. Okay, on the earth. The escape velocity of satellite is V is equal to under root twice GM by R. याला इक्वेशन फर्स्ट म्हणू आपण. ठीक आहे. Now then density of earth is density of earth is density is equal to mass upon volume. काय असते, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम असते. आणि आपल्याला माहित आहे मास कशाचं, अर्थचं, व्हॉल्यूम कशाचा, अर्थचाच. आणि अर्थ कशी आहे, स्पेरिकल. अर्थ इज अ स्पेरिकल. ठीक आहे. मग अर्थ स्पेरिकल आहे तर व्हॉल्यूम काय असेल अर्थचा, व्हॉल्यूम ऑफ अर्थ इज
सांगितलेलं आहे, भरपूर वेळा सांगतो, 4/3 पाय आर क्यूब. ओके, 4/3 पाय आर क्यूब स्पेरिकल आहे म्हणून 4/3 पाय आर क्यूब. तर आपल्याकडे आहे डेन्सिटी इज इक्वल टू कॅपिटल एम बाय व्ही. तर therefore capital M is equal to density into V. V means what here? Volume. तर या ठिकाणी काय होईल? कॅपिटल M is equal to व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब आणि रो 4/3 पाय आर क्यूब रो. म्हणजे तुम्हाला काय मिळाली आहे या ठिकाणी? M ची व्हॅल्यू मिळत असते, डेन्सिटी इन टर्म्स ऑफ डेन्सिटी ज्यावेळेला तुम्ही सॉल्व्ह करत असता त्यावेळेला तुम्हाला काय मिळत असते? M ची व्हॅल्यू. कॅपिटल M इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब इंटू रो. मग आपण काय करणार आहोत? इक्वेशन 2 जे आहे हे इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करणार आहोत. ठीक आहे, पुट अबाव इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. आपल्याला काय मिळेल मग? एस्केप व्हेलॉसिटी, then you have to get escape velocity is equal to under root twice g. m च्या जागेवर आपण पुट करणार आहोत 4/3 पाय आर क्यूब इंटू रो. ओके, या ठिकाणी काय होईल? आर आर गेट कॅन्सल. VE इज इक्वल टू अंडर रूट, आपल्याला 4 बाहेर काढता येते म्हणून मी इथे लिहितो आहे. आर आर गेट कॅन्सल. आर क्यूब होता, आर स्क्वेअर बाकी राहिलेला आहे म्हणून याला आर स्क्वेअर ला आधी लिहिला 4r². ओके, बाकीचे जे राहिलेले आहेत ते लिहा 2/3 2g पाय रो. ओके, बघा आर आर कॅन्सल झालाय. ठीक आहे, आपल्याला जो बाकीचे जे काही राहिलेले असतील आपण 4r² या ठिकाणी घेतला. मग आपल्याला मिळतो आहे 2g पाय रो बाय 3. ओके, तर तो होईल VE इज इक्वल टू 4r² बाहेर येईल, तो होईल 2, 4 बाहेर आला 2, r² बाहेर आला 2r अंडर रूट 2 पाय रो g बाय 3. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मिळालेला आहे एस्केप व्हेलॉसिटीचा एक्सप्रेशन इन टर्म्स ऑफ मीन डेन्सिटी. ओके, इन टर्म्स ऑफ मीन डेन्सिटी तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता दिस इज द एक्सप्रेशन फॉर, दिस इज द एक्सप्रेशन फॉर एस्केप व्हेलॉसिटी, एस्केप velocity in terms of density. This is the expression for escape velocity in terms of density. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी VE is equal to 2r under 2 pi rho g by 3 असं मिळालेलं आहे. आणि या ठिकाणी बघा तुम्हाला विचारताना प्रश्न असा विचारला होता की शो दॅट एस्केप व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ ऑफ रेडियस r अँड मीन डेन्सिटी रो इज गिवन बाय VE इज इक्वल टू 2r 2 पाय रो g बाय 3. असं काही म्हणजे ठरलेलं नाही आहे की तुम्हाला हे दिलेलंच असेल की हे शो करा. ठीक आहे, मी जे म्हटलं तुम्हाला की एक्सप्रेशन फॉर एस्केप व्हेलॉसिटी इन टर्म्स ऑफ डेन्सिटी असंही विचारू शकते, जे तुम्हाला सांगत आहे असंही विचारू शकते. तर ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.